16 मे शनिवारी आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी आलेली आहे शनी जयंती. असा दुर्मिळ योग तब्बल 13 वर्षानंतर जुळून आला आहे. हा दिवस साधा सुद्धा नाही. या एका दिवशी केलेले साधे उपायसुद्धा आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे कमी करतात, घरातील नकारात्मकता दूर करतात आणि पितृदोष, नजरबाधा, शनिदोषामुळे येणारे त्रास पूर्णपणे नाहीसे होतात. विशेष म्हणजे आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या मागचा पितृदोष कायमचा दूर होईल, हे मी खात्रीने सांगते. हा उपाय श्रद्धेने केल्यावर घरातील सततचे वाद, पैशाची अडचण, व्यवसाय व नोकरीतील अडथळे, मुलांची प्रगती न होणे अशा अनेक गोष्टींमध्ये बदल जाणवतो. ही गोष्ट तुम्हाला कुठेही मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावा अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, 16 मेला आलेली ही शनी अमावस्या आणि शनी जयंती खूप खास मानली जाते. कारण अमावस्या आणि शनी जयंती हे दोन्ही शनिवारी एकत्र येणे हे स्वतःमध्ये खूप मोठा योग मानला जातो. त्यालाच शनी जयंती असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढतं आणि अनेक लोक या दिवशी शनिदेवाचे पूजा, दानधर्म, पितरांसाठी तर्पण आणि विविध उपाय करत असतात. कारण या दिवशी केलेल्या सेवेला विशेष फळ मिळतात असं मानलं जातं. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात एक ना एक समस्या सतत सुरू असते. काहींच्या घरात विनाकारण भांडण होतात. काहींच्या घरामध्ये अजिबात पैसा टिकत नाही. काही लोक खूप मेहनत करतात पण यश मिळत नाही. काही मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत. काहींचे लग्न जुळत नाही. काही लोकांच्या व्यवसायात सतत नुकसान होत राहते आणि अनेक वेळा एवढं सगळं करूनही अडचणी कमी होत नाहीत. माहिती आहे का मंडळी, भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये संकटे असतात. अशा वेळी लोक काय म्हणतात, नशीब साथ देत नाही. पण काही वेळा यामागे शनिदोष किंवा पितृदोष सुद्धा कारणीभूत असतो. परत एकदा सांगते मंडळी, काही वेळा शनिदोष किंवा पितृदोष सुद्धा कारणीभूत असतोच. आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष गोष्टी केल्या जातात. विशेष करून कावळ्याला अन्न देण्याला खूप महत्त्व आहे. कारण कावळा हा पितरांशी संबंधित मानला जातो. अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांना अन्न अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं. अनेक लोक हा उपाय वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? काही घरात सगळं असूनही शांतता नसते. पैसा असतो पण आनंद नसतो. मुलं असतात पण ऐकत नाही. घरात सतत तणाव असतो. काही ना काही कारणाने खर्च वाढत असतो किंवा काही माणसं मानसिकरित्या खूप थकून जातात. अशा वेळी पवित्र दिवशी श्रद्धेने केलेला उपाय मनाला आधार देतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर घरातली देवपूजा करायची आहे. शनिदेवाचं आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. काळ्या तिळाचं दान, तेलाचं दान किंवा गरजूंना अन्नदान केलं तर त्यालाही खूप महत्त्व आहे. मंडळी, आपण आज मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर तो खूप साधा आहे आणि कोणालाही सहज करता येईल असा आहे. या उपायासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. हा भात साधा नाही तर गोड भात असणार आहे. भात शिजवताना त्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडीशी साखर टाकायची आहे. काही लोक गूळसुद्धा वापरतात, पण साखर किंवा गूळ यापैकी काहीही वापरू शकता. हा भात प्रेमाने आणि शांत मनाने बनवायचा आहे. रागात किंवा घाईत अजिबात करू नका. यानंतर हा गोड भात एका वाटीत काढून घ्यायचा आहे. त्यावर थोडे काळे तीळ आवर्जून टाकायचे आहेत. काळे तीळ शनिदेवाशी संबंधित मानले जातात, त्यामुळे या दिवशी त्याला विशेष महत्त्व असतं. म्हणून आवर्जून काळे तीळ हे नक्की टाका. मग ही वाटी हातात घेऊन तुमच्या घरात शांतपणे फिरायचं आहे. प्रत्येक खोलीत जायचं आहे. घरातील मुख्य भिंतीजवळ कोपऱ्याजवळ ही वाटी घेऊन फिरायचं आहे. मनात स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे. अनेक लोक विचारतात,
हे का करायचं? कारण असं मानलं जातं की घरातील नकारमत्ता, वाईट ऊर्जा आणि पितृदोषामुळे निर्माण झालेले अडथळे कमी करण्यासाठी हा उपाय निरोगी ठरतो. विशेष करून अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने त्याचं महत्त्व वाढतं. यानंतर मुख्य दरवाजाजवळ उभं राहायचं आहे. त्या भाताची वाटी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून खाली अशा 7 वेळा उतरवायची आहे, अगदी शांतपणे आणि श्रद्धेने. त्यानंतर घराबाहेर जाऊन हा भात कावळ्याला ठेवायचा आहे. कावळा लगेच आला नाही तर चिंता करू नका. काही वेळ तिथेच ठेवू शकता. टेरेसवर, अंगणात किंवा घरासमोर जिथे कावळे येतात तिथे ठेवू शकतात. अनेक लोक हा भात श्रद्धेने करतात. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी मोठा खर्चही लागत नाही, पण योग्य वेळ आणि योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. जेव्हा कावळा तो भात खातो तेव्हा अनेक लोक याला शुभ संकेत मानतात, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळ्याला पितरांचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी कावळ्याला अन्न देणं म्हणजेच की आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं असं मानलं जातं. आणि विशेष म्हणजे यावेळी आलेली शनी अमावस्या आणि शनी जयंती एकत्र असल्यामुळे या उपायाचं महत्त्व आणखी वाढतं. अनेक लोकांना एक प्रश्न पडतो, आमच्या घरात तर सगळंच जिवंत आहे, मग पितृदोष कसा असू शकतो? पण हा पितृदोष हा फक्त आईवडिलां नसल्यावरच लागत असं नाही. आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांशी त्याचा संबंध असतो. काही वेळा चुका किंवा त्यांचे योग्य स्मरण न होणं यामुळे घरात अडचणी निर्माण होतात असं मानलं जातं. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तुम्ही स्वतः पाहिलं असेल की काही लोक खूप कष्ट करतात, दिवसरात्र मेहनत करतात, पण तरीही पैसा टिकत नाही. घरात सतत औषध उपचार सुरू असतात, एखादं काम पूर्ण होत नाही, घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात, मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत, लग्न जमायला उशीर होतो. काहींना तर पहा मंडळी, काहींच्या व्यवसायात काहींना अडचणी भरपूर येतात. काही मंडळींना त्यांच्या व्यवसायात अचानक नुकसान होतं आणि अनेक वेळा या सगळ्यांचे कारण समजत नाही. अशावेळी लोक वेगवेगळे उपाय करतात, मोठ्या पूजा करतात, मनाला शांती मिळत नाही. म्हणूनच असे छोटे पण श्रद्धेने केलेले उपाय खूप महत्त्वाचे मानले जातात. कारण उपायामागची भावना महत्त्वाची असते, श्रद्धा महत्त्वाची असते. या दिवशी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्य असेल तर कोणालाही ते दुखवू नका, काही गोष्टी दाखवू नका, घरात भांडण करू नका, अपशब्द वापरू नका. विशेष करून शनिवारी आलेली अमावस्या असल्यामुळे शांतता राहणं, संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. शनिदेव कर्माचे देव मानले जातात. त्यामुळे या दिवशी केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म आयुष्याच्या वाटेवर असतं, माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतं असं देखील मानलं जातं. या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकर देणं, गरिबांना अन्न, कारण की बघा मंडळी, आपण जे काही पुण्य करतो ते आपल्याला त्वरित फळ मिळत नाही, पण थोडं थोडं आपल्याला नक्की फळ मिळतं. पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळ्या कुत्र्याला भाकर देणं किंवा गरिबांना अन्नदान करणं, वृद्ध व्यक्तीचा आदर करणं, मंदिरात तेलाचं दान करणं, या गोष्टीसुद्धा शुभ मानल्या जातात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं महत्त्व असतं. फक्त भीतीपोटी किंवा लोभाने केलेल्या गोष्टीचा उपयोग होत नाही. काही लोक म्हणतात, आम्ही अनेक उपाय केले पण फरक जाणवला नाही. पण हा प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. जसं बी पेरल्यानंतर लगेच झाड तयार होत नाही, तसंच उपायाचं फळसुद्धा श्रद्धा, नियम आणि सकर्मतेने मिळतं. त्यामुळे कोणताही उपाय करताना मनात शंका ठेवू नका. या दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम नमः शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा जप करा. स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. काही वेळा शांत बसा. मनातली भीती, चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण आजकाल प्रत्येक माणूस बाहेरून हसत असला तरी आतून खूप थकलेला आहे. कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला मुलांची चिंता आहे, कोणाला संसाराची चिंता आहे. आणि म्हणूनच असे पवित्र दिवस माणसाला मानसिक आधार देतात, मनाला सकर्मता ऊर्जा देतात. आणि अनेक लोक हा दिवस साधा समजून दुर्लक्ष करतात, पण काही दिवसाचे महत्त्व खूप मोठं असतं. विशेष करून 16 मेला आलेला हा दुर्मिळ योग पुढील काही वर्ष सहज येणार नाही.
त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. श्रद्धेने हा छोटासा उपाय नक्की करा. एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका, कारण सकारात्मक ऊर्जा जशी की लवकर येत नाही, पण नकारात्मक विचारामुळे सुद्धा घरातील वातावरण बिघडते. म्हणून या दिवशी शक्य तितकं शांत राहा, देवाचं नामस्मरण करा, घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. काही वेळा लोक उपाय केल्यानंतर लगेच परिणाम शोधतात, पण खरं पाहिलं तर अनेक वेळा बदल हळूहळू जाणवायला सुरुवात होते. घरातील वातावरण बदलतं, मन शांत राहतं, कामामध्ये अडथळे कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसामध्ये सकारात्मक विचार वाढायला लागतात. या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट खूप आहे, ती मानली जाते, ती म्हणजे आपल्या घरातील वातावरण. तुम्ही लक्ष दिलं असेल, काही घरात सतत तणाव असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही कारणाने वाद होतच असतात. एखादी गोष्टसुद्धा मोठ्या भांडणात, म्हणजे एखादी छोटी गोष्ट असते तर ती मोठ्या भांडणात बदलते आणि मग हळूहळू घरातील आनंद कमी व्हायला लागतात. अशा वेळी लोक म्हणतात, घरावर कोणाची तरी वाईट नजर आहे का? पण प्रत्येक वेळी तसं असतं असं नाही. काही वेळा घरातील नकारात्मक ऊर्जा, सतत राग, तणाव आणि पितरांची नाराजी यामुळे सुद्धा असं वातावरण तयार होतं असं मानलं जातं. म्हणूनच 16 मेला आलेली ही शनी अमावस्या आणि शनी जयंती खूप महत्त्वाची आहे. या दिवशी घरातील वातावरण शांत ठेवणे खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर सकाळपासून टीव्हीवर मोठमोठ्याने आवाज लावू नका, भांडण करू नका, कोणाबद्दल चुकीचं बोलू नका, कारण या दिवशी मन जितकं शांत राहील तितकं सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. अनेक लोकांना शनिदेवाचं नाव ऐकल्यावर भीती वाटते. शनीची साडेसाती आहे, शनीची दशा चालू आहे असं ऐकलं की लोक घाबरतात, पण खरं पाहिलं तर शनिदेव हे न्यायाचे देव मानले जातात. माणसाच्या कर्मानुसार फळ देण्याचं काम ते करतात असं सांगितलं जातं. म्हणूनच या दिवशी खोटं बोलणं, कोणाला फसवणं, गरिबाचा अपमान करणं, प्राण्यांना त्रास देणं या गोष्टी टाळायच्या सांगितल्या जातात. या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, एखाद्याला अन्न दिलं, वृद्ध माणसांचा आदर केला तर त्यालाही खूप महत्त्व दिलं जातं. काही लोक शनिदेवाच्या नावाने काळे तीळ, काळं वस्त्र, उडीद, काळं किंवा कोणतीही काळी वस्तू, तेल दान करतात. पण दान करताना अहंकार नसावा, मी इतकं केलं हा विचार नसावा. मनापासून केलेली छोटी मदतसुद्धा मोठी मानली जाते. एक एक गोष्ट मंडळी लक्षात ठेवा, या दिवशी घरात स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. घराचा मुख्य दरवाजा, देवघर, स्वयंपाकघर हे भाग स्वच्छ ठेवा, कारण जिथे स्वच्छता आहे तिथे सकारात्मकता असते, तिथे चांगली ऊर्जा टिकते असं मानलं जातं. अनेक लोक अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. हा दिवा शांतपणे लावून स्वामींचं नामस्मरण करायचं असतं. काही लोक विचारतात, हा उपाय महिलांनीच करायचा का? तर नाही, हा उपाय महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात. घरातील ज्याला श्रद्धा आहे, ज्याचं मन शांत आहे, त्या व्यक्तीने हा उपाय करू शकतात. पण उपाय करताना मनात नकारात्मक विचार नसावेत, सकारात्मक विचार असावेत. सतत राग, चिडचिड किंवा संशय घेऊन हा उपाय करू नका. या दिवशी शक्य असेल तर काळ्या मुंग्यांना साखर टाकणं सुद्धा शुभ मानलं जातं. काही लोक पिंपळाच्या झाडाला पाणी घालतात, काही लोक शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करतात. पण लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा आपल्याला श्रद्धेचा भाव असतो, त्यामुळे दुसऱ्यांना घाबरण्यासाठी किंवा चुकीची भीती पसरवण्यासाठी अशा गोष्टी वापरू नका. आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात, हे केलं नाही तर नुकसान होईल, तो उपाय नाही केला तर संकट येईल, अशा प्रकारच्या भीती निर्माण केली जातात. पण देव आणि श्रद्धा ही भीतीसाठी नसते. श्रद्धा माणसाला आधार देण्यासाठी असते, मनाला शक्ती देण्यासाठी असते आणि म्हणूनच हा उपाय सुद्धा शांत मनाने आणि विश्वासाने करायचा आहे. त्यामुळे स्वतःवर विचार करा. जेव्हा माणूस मनापासून प्रार्थना करतो, देवाचं नाम घेतो, घरातील लोकांशी प्रेमाने वागतो, गरजूंना मदत करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल यायला सुरुवात होतेच. त्यामुळे फक्त उपाय करून थांबू नका. तुमचं वागणं, बोलणं, विचारसुद्धा चांगले ठेवा. या दिवशी शक्य असेल तर काही वेळा एकांतरमध्ये बसा, मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. कारण अनेक वेळा बाहेरच्या अडचणीपेक्षा माणूस स्वतःच्या विचाराने जास्त ग्रह असलेला असतो. सततची चिंता, भीती, काळजी यामुळे मन थकून जातं. अनेक वेळा जेव्हा मन थकतं तेव्हा प्रत्येक गोष्टी कठीण वाटायला लागते. म्हणून या प्रत्येक दिवशी देवाजवळ फक्त एकच प्रार्थना करा,
की माझ्या घरात सुखशांती आणि समाधान राहू दे. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, वस्तू पुन्हा मिळू शकतात, पण घरातील शांतता गेली तर सगळंच हरवल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे यावेळी आलेली शनी अमावस्या आणि शनी जयंती हा योग खूप दुर्मिळ मानला जातो आहे. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना, दान आणि उपाय याला खूप महत्त्व आहे. अनेक लोक या दिवशी आतुरतेने वाट पाहतात आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे 16 मेचा हा दिवस साधा समजून दुर्लक्षित करू नका. श्रद्धेने हा उपाय करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या इच्छेवर सोडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ.